तर या मुसळधार पावसानं शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। जाणून घेऊया टॉप 9 बातम्या त्या संदर्भात। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस हातगाव, बोधेगाव, मुंगीसह जवळपास 20हून अधिक गावांचा संपर्क तुटला। डोईफोडे वस्तीसह नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना पुराच्या पाण्याचा वेढा, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। धुळे शहरात मुसळधार पाऊस, शाळांना सुट्टी जाहीर। मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी साचलं पाणी। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील केम मधील रेल्वे बोगद्यात पावसाचं पाणी साठलं। अनेक रस्ते पाण्यामुळे वाहतुकीसाठी बंद। प्रशासनाकडून सर्व शाळांना सुट्टी जाहीर। सोलापुरातील अनेक भागात मुसळधार पाऊस। मोहोळ तालुक्यातील लांबोटी भागातील शेती पिकांचं मोठं नुकसान, शेताला तळ्याचं स्वरूप। सोलापूरच्या करमाळा तालुक्यात पावसामुळे शेतीला तळ्याचं स्वरूप। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पाथर्डीमधील मका पीक पाण्याखाली। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांना सुट्टी जाहीर। सतत पडणाऱ्या पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर। नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन। सोलापुरातील सीना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ। सीना नदीत 2 लाख क्युसेक्ने पाण्याचा विसर्ग सुरू। धाराशिव, बार्शी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं पाणी पातळीत वाढ। सोलापूरच्या माढा तालुक्यातील वाकाव गावाला पुराचा पाण्याचा वेढा। वाकाव गावातील कोकाटे वस्तीत 40 जण एका घरावर अडकले। अडकलेल्या नागरिकांकडून प्रशासनाकडे मदतीची याचना। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। वैभव खेडेकरांसह रत्नागिरीतील शेकडो मनसे कार्यकर्त्यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश। मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर आणि रत्नागिरी शहर अध्यक्ष द्वैत कुलकर्णी ही भाजपमध्ये प्रवेश करणार। बावनकुळेंनी आदिवासींच्या जमिनींना हात लावू नये। बावनकुळेंची भूमिका आदिवासी विरोधी। पद्माकर वळवींचा बावनकुळेंवर आरोप। बावनकुळेंच्या भूमिकेमुळे आदिवासी उद्ध्वस्त होऊ शकतो, वळवींची प्रतिक्रिया। अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालातील निवडक तपशील उघड करणं दुर्दैवी आणि बेजबाबदार कृत्य। सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। केंद्र सरकार आणि डीजीसीएला नोटीस। जपानच्या एमआय प्रीफेक्चरचे गव्हर्नर यांची ओसाका वर्ल्ड एक्स्पोमध्ये भारत पव्हेलियनला भेट। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून स्वागत। भारत जपान भागीदारीबाबत संवाद। चीन 1 ऑक्टोबर पासून के व्हिसा ही नवीन योजना सुरू करणार। H1B व्हिसाला टक्कर देण्यासाठी चीनचं पाऊल असल्याची चर्चा। अमेरिकेकडून H1B व्हिसासाठी प्रत्येकी 88 लाखांचं भरमसाठ शुल्क लागू। शनी शिंगणापूर देवस्थानावर प्रशासकाची नेमणूक। अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती। नवीन विश्वस्त मंडळ येईपर्यंत प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी काम बघणार। सत्र न्यायालयाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याचा अधिकार नाहीच, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून स्पष्ट। वर्धा सत्र न्यायालयानं पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत सुनावली होती जन्मठेपेची शिक्षा। शेतात जाण्याचा रस्ता बंद करणं म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणं नाही। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय। नागपूर खंडपीठानं वादग्रस्त FIR आणि खटला केला रद्द।